इथे आता लाखो रुपयाचं नुकसान आहे शेतकऱ्याचं. असं दरवर्षी या शेतकऱ्याचं जर असंच नुकसान झालं तर शेतकरी काय जगेल ना काय राहील. ते जरी शासनाने कठोर पावले उचलून आणि शेतकऱ्याला कठोर चांगल्यापैकी मोबदला दिला तर शेतकरी कुठेतरी जगेन, कुठेतरी जित्ता राहील. नाही तर शेतकरी आता आत्महत्या करायला तयार राहील ना. आणि तो कर्जबाजारी कर्जमाफी होते कर्जमाफीचा पत्ता नाही. त्याच्यात कर्जमाफी आता कधीची मंजूर झाली, कर्जमाफी व्हायला पत्ता नाही. आता लगेच हे म्हणतील की बा कर्जमाफी जूनमध्ये होणार आहे. काही जूनमध्ये काही नाही. आता जूनमध्ये तर पाऊस चालू झाला आहे, पडझड होते आमची. तर त्याच्यासाठी शासनाने कठोर कारवाई उचलावी आणि शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक मदत करावी ही शेतकऱ्यांची विनंती आहे. आणि शेतकरी सगळं लोडकुंडीला आलेला आहे आता. लवकरात लवकर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी, हे शासनाने त्याच्यावर दखल घ्यावी लवकरात लवकर. आणि यावर्षी भाव पण चांगले होते आणि भाव पण चांगले होते, नाही असं नुकसान झालं. म्हणजे हे 10,000 खोड होतं, 10 पैकी मोजकं 4-5 खोड उभं आहे.